नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर बघा 34 इंच छातीचा जो आपण प्रिन्सेस कट केला होता ब्लाऊज, त्याचा हा पार्ट आहे बघा. दुसरा कटिंगचा व्हिडिओ आपण शेअर केला आणि स्टिचिंगचा हा व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करते. चला चालू करूया आपण. तर सरळ कपडा मी आता ठेवून घेतला आहे ब्लाऊज पीसचा, त्यावरती अस्तर ठेवून घेतले. त्यानंतर आपल्याला आता गळ्याच्या साईडनं गोल आकारावरती अशी शिलाई मारून घ्यायची बघा. व्यवस्थित खालचा कपडा वरचा कपडा बघायचा आहे आणि त्यानंतर अशी शिलाई मारून घ्यायची. जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे या ब्लाऊजचा, तर नक्कीच जाऊन बघा ज्यांनी नाही बघितला त्यांनी. आणि ज्या नवीन ताईचे क्लास वगैरे चालू आहेत त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा आहे, कसा कट करायचा आहे ते मी तुम्हाला एकदम मराठीमध्ये सोप्या साध्या भाषेत शिकवत आहे. छोटे छोटे कट मारून घेतलेत बघा मी गळ्या साईडनं. आणि आता जो अस्तरचा कपडा आहे तो खालच्या साईडनं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघा. आपल्याला गळ्याची शिलाई मारून झाली. त्यानंतर अस्तरला साईडनं शिलाई मारून घ्यायची. हा कपडा सिल्की आहे, सुळसुळ आहे, त्यामुळे आपल्याला सर्व साईडने शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून नंतर आपले दोन्ही पार्ट जोडायच्या वेळेस कुठेही आडी वगैरे पडली नाही पाहिजे. त्यामुळे ही शिलाई मारायची ही खूप छान अशी टिप्स आहे. पूर्ण शिलाई मी मारून घेतली. त्यानंतर साईडचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा शिल्लकचा. आणि आता पूर्ण कपडा कट करून झाल्याच्या नंतर असा जॉईंट करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित. आणि मधोमध आपल्याला कट करून घ्यायचं आहे. काच बटन पट्टी आपण इथे आता याला जोडून घेणार आहे, त्यामुळे हे दोन पार्ट आपण तयार केलेत बघा आता. त्यानंतर जो साईडचा पार्ट असतो त्याला आता आपण शिलाई मारून घेऊ. अस्तर जोडून घेऊया. एक साईडचा पार्ट साईडला उचलून ठेवलाय. त्यानंतर बघा याला आता मी शिलाई मारून घेते. पूर्ण साईडने शिलाई मारून घ्यायच्यात बघा. थोडासा वेळ लागतो ताईंनो, पण काम छान असं फिनिशिंगमध्ये होतं बघा. छान अशी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला शिवून होतं ताईंनो. थोडा वेळ लागतो पण. तर मी सर्व साईडनं अशा शिलाया मारून घेतल्यात. आणि त्यानंतर जो आपला साईडचा कपडा एक्स्ट्रा उरलेला असतो का तो आपल्याला कट करून घ्यायचा या ठिकाणी. तर कट करून घ्यायचा आहे जो साईडचा कपडा असतो तो. कटाई करता वेळेस शिल्लकच ठेवायचा बघा. हा कपडा सिल्क कपडा असला ना तर अस्तर खालचा कपडा इकडे इकडे होतो तर कमी पडतो, त्यामुळे अशा पद्धतीने शिल्लक कपडा ठेवायचा. तर पूर्ण इथं मी अस्तर जोडून घेतलंय बघा आता. आणि ह्या पद्धतीने एक पार्ट मी साईडला ठेवलाय आणि जो उजव्या हाताचा पार्ट आहे तो आता आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची पूर्ण. इथं टक्स पॉइंट आहे, थोडं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची छान आकार देऊन. जसा आपण कट केलाय तसा आकार द्यायचा आहे आणि छान अशी शिलाई मारून घ्यायची बघा. कुठेही मागं पुढं झाला नाही कपडा, पूर्ण जॉईंट होतोवर. नाहीतर काही वेळेस असं होतं कटाई व्यवस्थित झाली नाही की खालीवर कपडा होतो. तर आता डाव्या हाताचा पार्ट बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. जो उजव्या हाताचा पार्ट होता तो आपण खाली ठेवला होता, तर आता हा डाव्या हाताला उजव्या हाताचा पार्ट ह्या पार्टवरती ठेवून जॉईंट करून घ्यायचं आहे. तर जिथे टक्स आहे परत एकदा सांगते तिथे ना व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आकारानं बघा. कुठे कमी जास्त कपडा झाला नाही कमरेच्या साईडनं. आता आपल्याकडे वरलाकची मशीन नसली तरी सुद्धा बघा अशा पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आपण वरच्या साईडनं. दिसायलाही छान दिसते. आणि जे खालचे शिलाई आपण मारलेले आहे त्याचे धागे वगैरे काहीच निघत नाही. तर आपली जिकड्या साईडनं फिटिंगची शिलाई द्यायची आहे त्या साईडने आपल्याला जी आपण शिलाई
मारून घेतलेली आहे खालची जॉईंट करून, ती आपल्याला त्या साईडने दाबायची आहे बघा. आणि छान अशी दाब शिलाई देऊन घेते मी इथं. आणि त्याच्याच शेजारी परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि खालच्या साईडनं जे धागे वगैरे निघतात वरलाक नाही केल्यावर, तर ते सुद्धा निघत नाही. तर अशी शिलाई मारून घेतली. दोन्ही पार्ट आपले असे तयार झालेत. आता आपलं खूप छान असा कप पडलाय बघा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा. त्यानंतर आपण काज बटन पट्टीची पट्टी तयार करून घेऊया. 2 ते 2.5 इंचाची पट्टी मी इथं कट करून घेते बघा काज बटन पट्टीसाठी. पहिले तिरकस वगैरे कपडा जो असेल तो मी व्यवस्थित कट करून घेतलाय. आणि त्यानंतर आपल्याला ह्या काज बटन पट्टीची आपल्याला पट्टी तयार करून घेतली आहे. 2 पट्ट्या आपल्या इथे तयार झाल्यात. तर आपण आता जो उजव्या हाताचा पार्ट आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे. त्यावरती ही पट्टी ठेवायची आणि आपला जेवढा दाब आहे तेवढी आपल्याला शिलाईमध्ये दाबामध्ये दाबायचे. छान असा कपडा खालचा वरचा बघायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची बघा. वरच्या साईडनं अर्धा इंच कपडा सोडून असं कट करायचा आहे. अर्धा इंच कशासाठी, तर हे बघा इथं मी फोल्ड करून घेते आत कपडा. आणि त्यानंतर आपल्याला आता वरच्या साईडनं दाब शिलाई देऊन घ्यायची. उजव्या हाताकडे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. आता त्यानंतर जी आपली ही पट्टी आहे जिथपर्यंत आपण शिलाई मारली तिथपर्यंत ही पट्टी दुमडून घ्यायची आणि साईडने किनारावर याला काठावर अशी शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर जी ही पट्टी आहे आतल्या साईडनं आपल्याला दाबून त्याच्यावरती अशी काठाने शिलाई मारून घ्यायची. तर ही झाली आपली हुकची पट्टी. हुक लावण्यासाठी जिथे शिलाईचा एंड होतो तिथे आपल्याला रफ करायचे. त्यानंतरच अर्ध्या पाऊण इंचावरती परत एक शिलाई देऊन घ्यायची आणि परत रफ करायचे लॉक. बघा एक पार्टाची आपली तयार झाली आणि छान असा कप पडलाय. तर जो डाव्या बाजूचा पार्ट आहे तो असा उलटा टाकायचा आहे आपल्याला आणि नंतर जे हुकाच्या घराची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आता ही पट्टी ठेवून याच्यावरती परत आपल्याला शिलाई मारायची. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ह्या पद्धतीने वरच्या साईडने मी फोल्ड करून घेतलाय कपडा बघा. आणि परत आपल्याला याला दाब शिलाई देऊन घ्यायची. आता दाब शिलाई देऊन झाली का परत आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. जिथपर्यंत शिलाई मारली तिथपर्यंत हा कपडा घ्यायचा आहे आणि परत एक काठावर शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की आपल्याला परत असं दुमड मारायची बघा पट्टीची. आणि त्यानंतर वरच्या साईडनं बघू शकता तुम्ही आपल्याला इथे दाब शिलाई मारून घ्यायची आहे. मी जशी मारते तशी बघा. आणि इथं आपल्याला हुक लावण्यासाठी इथे घरं करायचे छोटे छोटे हुकाचे. पण मी प्रत्येक हुक लावायच्या ठिकाणी रफ करते का, तर आपलं ब्लाऊज पूर्ण चांगलं राहतं, पूर्ण कुठंच फाटत नाही. आणि जिथं आपण हुक लावतो का तिथं आपलं ब्लाऊज फाटतं. तर त्यासाठी हुकाचं घरसुद्धा खूप छान असं मोठं करायचं आणि प्रत्येक हुकाचं घर आपण तयार करताना रफ करायचे, लॉक करायचे थोडक्यात बघा ह्या पद्धतीने, जेणेकरून आपले ब्लाऊज फाटणार नाही. तर अशा पद्धतीने मी 5 हुकाचे घर इथे तयार करून घेणार आहे. तुमची उंची जर जास्त असली तर 6 सुद्धा इथे आपल्याला हुक लावण्यासाठी तयार करावं लागते. ब्लाऊजच्या उंचीवर डिपेंड असतं ते. तर अशा पद्धतीने तुम्ही हुकाचे घर करा बघा, अजिबात ब्लाऊज फाटणार नाही. खालच्या साईडने सुद्धा बघा रफ करायचे असं.
त्यानंतर आता आपण कमरेच्या साईडने पट्टी जोडून घेऊ। दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे ह्या पद्धतीनं। त्यानंतर जो खालच्या साईडनं कपडा आहे बघा, कमरेच्या साईडनं खालीवर काही झालेला कपडा असला तर तो कट करायचा आहे, पण शक्यतो होतच नाही। माझ्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, खालीवर काही होत नाही आणि जिकडे शिलाई फिटिंग करायची आपल्याला तिकडे थोडंसं अर्धा इंचावरती क्रॉस आपल्याला कट करून घेतलाय कपडा। आणि आता हे कमरेच्या साईडनं आपल्याला ज्या पट्ट्या तयार करायच्या त्यासाठी मी 4 फोल्ड पट्ट्या इथे घेतलेल्या आहे करून। 2.5 ते 3 इंचाची आपल्याला ही पट्टी रुंदीला कट करायची ह्या पद्धतीनं। त्यानंतर आता बघा डबल फोल्ड ही पट्टी करायची आहे आपल्याला, आणि जिकडून बंद बाजू आहे ती बंद बाजू आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा। इथे अर्धा इंच कपडा सोडून मी कट करून घेतले आणि तो कपडा जो अर्धा इंच कट केलाय तो इथं फोल्ड करून घेतलाय आणि शिलाई मारून घेतली। तर बघा इथं सुद्धा आपल्याला रफ करायचे। हे छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या असतात। तर परत एक वेळेस बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड केलाय आणि इथे रफ करायचे। नंतर समोर आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण पट्टी आपण जॉईन करून घेतली। त्यानंतर आपल्याला दाब शिलाई वरच्या साईडने द्यायची बघा। स्टेप बाय स्टेप आपण जर ब्लाउज स्टिच केलं तर खूप छान पद्धतीने फिनिशिंग येते बघा ब्लाउजला। तर साईडचा जो कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घेतला आहे। त्यानंतर ही पट्टी आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्यावर 5 नंबरची शिलाई अशी आपल्याला देऊन घ्यायची बघा। 5 नंबरची शिलाई का देऊन घ्यायची आहे तर आपण याला नंतर ब्लाउज पूर्ण झाल्याच्या नंतर आपण याला हाताने सुद्धा शिलाई करून घेऊ शकतो, म्हणजे छान वाटतंय। डेली यूजच्या ब्लाउजला मी शक्यतो नाही करत हाताने शिलाई, पण छान अशी साडी असली भारीवाली तर त्याला मी हात तुरपाई करून घेते। तर पूर्ण आपली कमरेची पट्टी जोडून झाली बघा। छान असा कफ आपल्या ब्लाउजला पडलेला आहे आणि जे धागे दोरे असतात हे बघा ह्या पद्धतीने ते पूर्ण कट करून घ्यायचे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते। तर छान असा गोल गळा आपला समोरचा झालाय, पार्ट तयार। आता आपण बाही जोडून घेऊया। बाहीला जास्त स्टोन आहे, सुई वगैरे तुटण्याची शक्यता भरपूर आहे, त्यामुळे आपण आणि बाहीला डिझाईन सुद्धा असल्यामुळे तर पहिले आपण अस्तरला अशी शिलाई देऊन घेऊया, दाब शिलाई। एक शिलाई देऊन घेऊ बघा अशा पद्धतीनं। बाहीला खालच्या साईडने आकाराची आहे डिझाईन, त्यामुळं तर अशी शिलाई मी मारून घेतली बघा अस्तरला। त्यानंतर जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपल्याला असा उलटा ठेवून घ्यायचा आहे। इथे मी ह्या 2 बाह्या आहेत त्या कट करून घेते आता। आणि हा कपडा बघा असा उलटा ठेवून घेतलाय। जो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने दाबलाय आणि बघा ही जे अस्तर आपण जोडले त्याची शिलाई सुद्धा आतल्या साईडने दाबली आणि वरच्या साईडने बघा असा कपडा ठेवून घ्यायचा। जी डिझाईन आहे ती समोर सोडायची आणि अलीकडच्या साईडने शिलाई मारून घ्यायची। पण इथे शिलाई मारता येत नाही कारण मी हँडलच फिरवत आहे, हातानेच हँडल फिरवत आहे, कारण की खूप डायमंड आहे याच्यावरती आणि सगळेच काढून चालणार नाही, त्यामुळे मी हँडल असं फिरूनच शिलाई मारून पूर्ण बाही जोडून घेते। काही वेळेस जास्त वर्क असल्यावर आपल्याला हात शिलाई सुद्धा करावं लागते, किंवा मग कोणी अस्तरचा यूज करत नाही त्या बाहीला। जास्त वर्क असलं तर अस्तरचा यूज नाही केला तरी चालतं, आणि जर जास्त वर्क असलं आणि अस्तर जर लावायचं असलं तर आपण हात शिलाई सुद्धा करून घेऊ शकतो। मी तर हँडलच फिरवत आहे बघा हाताने
आणि हा पूर्ण बाही मी जोडून घेतली आणि बॅक साईडची डिझाईनचा गळा होता त्यामुळे मी पूर्ण रेडी करून घेतलाय। आणि आता आपण जॉईंट करून घेऊया बघा शोल्डर जॉईंट करून घ्यायची आता इथं। तर ही डिझाईनचा गळा जो आहे तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी पोस्ट करेल, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बघा कशा पद्धतीने हा गळ्याची डिझाईन तयार केली मी। तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, बॅक साईडचा पार्ट आपण घेतला असता। तर ह्या पद्धतीने शोल्डर जोडून साईडने बघा असं बघून घ्यायचे आणि जो कपडा शिल्लक आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि ते शोल्डर सुद्धा बघायची व्यवस्थित दोन्ही पार्ट आहेत का, आणि जो पार्ट शिल्लक आहे तो आपल्याला कट करायचा आहे। तर बाही पूर्ण मी हँडल फिरूनच जोडून घेतली बघा ताईंनो। आणि जो शोल्डर आहे तिथे आपला मधोमध जो कट आहे तो ठेवून अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघा बाहीला थोडासा कपडा कमी पडला होता तर मी साईडने जॉईंट देऊन घेतलाय। तर जो आपण बाहीचा मध्य काढलेला आहे तो मध्य बराबर शोल्डरवरती आला पाहिजे, नाहीतर आपला गळा खालच्या साईडने उतरतो किंवा बाही व्यवस्थित बसत नाही। तर जो साईडचा कपडा आहे शिल्लक तो कट केलाय मी आणि खूप छान अशी बाही आपण जोडून घेतली। परत एक शिलाई याच्यावरती देऊन घ्यायची। परत एक शिलाई देऊन झाल्याच्या नंतर बघा आपण अंडरग्राउंड याची फिटिंग करून घेऊ। त्यासाठी मी काठावरती अशी शिलाई मारून घेते बघा। सरळ कपड्यावरती पहिले शिलाई मारून घ्यायची अशी, आणि जो साईडचा जास्त कपडा आहे तो कट करायचा आहे। परत दुसरी बाही आपण जोडून घेऊ। बाहीचा मध्य आपण काढून तिथं छोटासा कट मारून त्याला मार्किंग करून घेतली आणि ती मार्किंग आपल्याला जो शोल्डर आहे तिथे ती मार्किंग ठेवून अशी बाही जोडत बघायची आहे आणि नंतर बाही जोडून घ्यायची। जो साईडचा कपडा आहे तो मी कट केलाय। पहिले तर कपडा कमी पडला होता त्यामुळे मी थोडासा जॉईंट देऊन घेतलाय, तो फिटिंग मध्ये जातो बघा। तर जे आपण बाहीचा मध्य काढला तो बराबर शोल्डरवर आला पाहिजे। तर पूर्ण बाहीवरती अशी शिलाई मारून घ्यायची। तर पूर्ण बाहीला अशी शिलाई मारून घेतली। त्यानंतर बघा जो साईडचा कपडा आहे तो कट करून घेतलाय आणि ही बाही आपल्याला आता ह्या बाहीला जोडून बघायची। शोल्डर आपलं बराबर आहे, बाही पण आपली बराबर आहे। त्यानंतर आता परत एक शिलाई मी याच्यावरती देऊन घेते। त्यानंतर आपल्याला परत तीच प्रोसेस करायची। साईडने सरळ बाजूनेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। नंतर साईडचा कपडा जो आहे तो कट करायचा आहे आणि असा ब्लाऊज उलटा करून नंतर आपल्याला आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायच्यात बघा। तर आपण कमरेचं माप टाकून घेऊ। 29 इंच कमरेचं माप आहे, 29 इंच आणि बघा हे 4-5 इंच वरती आहेत। तर कमरेचा चौथा भाग करायचा आहे आणि नंतर बघा 2.5 इंच आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायची। कमराचा चौथा भाग आहे ना, तर तो चौथा भाग आपल्याला करायचा आहे आणि इकडे दंड घेरायला सुद्धा मार्किंग करून घेतली आणि खालच्या साईडने 2.5 इंच आपलं शिल्लक राहिलं होतं तिथं मार्किंग केली होती, त्याच्यावरती आपल्याला सरळ अशी शिलाई मारून घ्यायची दंड घेरावरती डायरेक्ट। परत दुसऱ्या साईडने आपण तीच मार्किंग करून परत मी मार्किंग करून घेतली नाही, तुम्ही करून घेऊ शकता ह्या पद्धतीने। परत आपल्याला बाहीची सुद्धा ह्या बाहीला जोडून बघायचे आणि परत इथे शिलाई सरळ पुढे घ्यायची बघा, सरळ घ्यायची आहे। तर डायमंड असल्यामुळं थोडंसं हळूने आणि परत साईडने आपल्याला 2-3 शिलाई मारून घ्यायच्यात फिटिंगच्या।
तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन दीपाली डिझाईन ब्लाऊज बघा किती छान असं तयार झालंय दीपालींनी शिवलेलं. साईडने तुम्ही बघू शकता बाईच्या साईडने सुद्धा खाली वरपणा कुठंच आलेला नाही आणि फिनिशिंग मध्ये आपला ब्लाऊज